हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ. आणि इथे चालू आहे ॲक्टिव्हिटी आणि अशा रोज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्हाला द्याव्या लागतात. मग त्याच्यामुळे ती थोडीशी बिझी राहते आणि टी व्ही कडे तिचं लक्ष राहत नाही. टी व्ही चालू असतं पण ती फारसा बघत नाही, ती तिच्या कामामध्येच बिझी असते. मोबाईल तर आम्ही तिला जास्त देत नाही. सो ती असं काहीतरी करत राहते आणि त्याच्यामध्ये बिझी राहते. त्यामुळे तिला दरवेळेस नवीन काही ना काही तिला द्यावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये तिला बिझी ठेवावं लागतं. तर तिचं हे काम चालू आहे. तिला ते डायनोसॉर वगैरे आणले होते तर ती मन लावून त्याचं कलरिंग तिचं चालू होतं आणि मी ते शूट करत होते. असं काहीतरी नवीन नवीन दिला म्हणजे ती पण थोडीशी, तिला पण थोडंसं चेंज. रोज तेच करून ती पण कंटाळते. सो तिला रोज नवीन नवीन काहीतरी द्यावंच लागतं मला. आणि हे बघा हा पसारा आहे आणि इथे ती एक्सप्लेन करते. मी व्हाईट आणि हा ग्रीन ह्याच्यामुळे हा व्हाईट आणि हा ग्रीन ह्याच्यामुळे मिक्स केलं तर लाईट ग्रीन झाला. वाव, तू असं स्वतः कलर तयार केला का याचा? ओके, बघू बॅक साईड बघ हातला. वाव, सुंदर. हे खूपच आवडलं मला, खूप छान केलं हे स्केच पेनने केलंय. आणि मग हे पिंक आणि हे ग्रीन, हे येलो, हे ब्ल्यू, हे पण ब्ल्यू आणि रेड ऑरेंज. हे काय केलं आता? हे केकची कॅन्डल. छान आहे. हा, केकची कॅन्डल केली, छान आहे. कॅन्डलचं कलरिंग खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. पण कॅन्डल त्याचे काहीतरी सारखे उपद्व्याप चालू असतात आणि मग ते आपल्याला इथे बघा इकडे इथे बॉटल रंगवली आहे, कुठे काय इथे तर बघा हे तर पूर्ण हे डायनोसॉर मगाशी कलर केलेले आहे आणि इथे खाली तर आहे ना फुल्ली स्टॉक आहे बघा. सगळ्या प्रकारचे कप कलर केले, पेपर ग्लास कलर केलेले आहेत. काय काय म्हणजे विचारू नका. सगळं माझं टी व्ही कॅबिनेट तिच्या त्या ॲक्टिव्हिटीनीच भरलेलं आहे. काय करणार. आणि फेकू पण नाही शकत कारण तिला ते थोडंसं कौतुक असतं. तिने स्वतः बनवलंच होती, म्हणते आई ठेव, टाकू नकोस. मी पण नाही टाकत. खूप काही जमलेलं आहे. तर इथे बघा आता तुम्ही माझं टी व्ही कॅबिनेट बघा. हे बघा इथे तिचं ड्रॉइंग आहे, इथे पण तिचं ड्रॉइंग आहे. इथे तिने गणपती चिटकवलं, इथे तिने क्रिसमसची ॲक्टिव्हिटी केलेली आणि इथे वेगळेच कलर चालू आहे. आता कुठेतरी चालले. मी कुठे नाही बोलते. पसारा काढायला चालले बरं. अजून आता काय शोधायचं आहे? स्टार डिझाईन करायला. असं सतत काही ना काही चालू असतं आणि तिचे ॲक्टिव्हिटीसोबतचे छान छान फोटो बघून तर छान वाटतं, पण त्याच्या मागे आपल्याला किती मेहनत असते ते आता तुम्हाला पुढे समजेल. डिझाईन करायचं ती जेव्हा कलर करते तर ती सगळीकडे फर्निचर, फ्लोअर, बाथरूमचे डोअर सगळं काही खराब करते ती. आणि ते सगळं मला साफ करत बसावं लागतं. कधी कधी माझी चिडचिडी होते, पण काय करणार. आता तिला पण बिझी ठेवणं फार गरजेचं आहे आजकाल. आजकाल फ्लॅट सिस्टम असल्यामुळे मुलांना खेळायला फार बघा रंगरंगोटी. हात काढा, हात बघा. हे बघा इथं कसे कलर आहेत बघा. बघा हात, पॅन्ट. तू फोटो नको काढू चिडली केलं त्याचं. छान गेले. कर ना. काही ना काही तिच्या उच्चापती चालूच असतं. आणि इथे आता तिचं ड्रॉइंग ग्रीन बोलते की काय माहित नाही मला. बघू तुझं तोंड बघू ना.
एस. अजून आता गॅप ठेवायचा. दिस नंतर ईच खाली ली. IS. I. एस. पहिले I. हो, नंतर एस. दिस इज फॉर FOR. तिथे नाही खाली लिहायचं. OR. फॉर यू. Y. इथे खाली लिहायचं. Y. O. U. This is for you. हार्ट काढला. I love you मला लिहिता येतं. I. L. O. Two. V. E. I love you. Very good. You तुझी तू स्वतः काढलं. व्हेरी नाईस. मी इथे तिचे कलाकार संपूर्ण आता माझी ड्युटी चालू झाली आहे बघा. आता हे सगळं मला पुसून काढावं लागणार आहे. सगळं क्लीन करावं लागणार आहे. हे असं सगळं दिवसभर चाललेलं असतं. सगळे दरवाजे, भिंती, फ्लोअर सगळं खराब केलेलं असतं आणि मग ते परत असं साफ करत बसावं लागतं. आपल्याला वाटतं घरात काही काम नसतं, पण घरात खूप काम असतं. मुलं खेळतात, पसारा करतात, मग तो उचलायचा असतो, पुसायचा असतो, खूप गोष्टी असतात. पण त्यांना अडवूही नाही शकत आहे. त्याच्यातूनच ते ग्रो करत असतात. आणि जास्त मोबाईल TV बघण्यापेक्षा हे कधीही बरं. थोडंसं आपल्याला त्रास होतं, पण ठीक आहे. आता सगळं मला पुसून काढावं लागणार आहे. आणि आता माझी ड्युटी ऑन झालेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा प्लीज. चला टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.